समज बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे टाकून बिल्डिंग बांधतो, चूक. कोणताच बिल्डर, मी आयुष्याची 8 वर्ष बिल्डरांना फंडिंग करणाऱ्या देशातल्या 30,000 कोटीचा फंड डिस्बर्समेंटचा इन्चार्ज होतो. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून रिडेव्हलपमेंट करत नाही. केवळ आपल्याकडून सह्या घेतो कन्सेंटच्या इरिव्होकेबल आणि ते बाजारात लावतो आणि बाजारात लावून बाजारातून पैसे उचलतो. दर प्रोजेक्टला नवीन कंपनी, ज्यांना इकॉनॉमिक्स कळतं त्यांना माहित आहे, SPV स्पेशल पर्पज व्हेइकल, नवीन कंपनी, नवीन प्रोजेक्ट, त्या कंपनीमध्ये बिल्डरची गुंतवणूक लाखभर रुपये आणि ती कंपनी त्या प्रोजेक्ट करता 200 कोटीपर्यंत कर्ज घेते. अशा पद्धतीनं बाजारातून पैसे उचलून इन्व्हेस्टर कडून, बिल्डर कोणाकडून पैसे घेतो? इन्व्हेस्टर कडून पैसे घेतो, HNI कडून पैसे घेतो, व्हेंचर कॅपिटल फंड कडून पैसे घेतो, NBFC कडून पैसे घेतो, बँकेच्या व्हेंचर कॅपिटल ICICI व्हेंचर कॅपिटल फंड कडून पैसे घेतो, NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन कडून, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मधून पैसे घेतो, FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स मधून पैसे घेतो किंवा IPO मधून पैसे उभे करतो. या वेगवेगळ्या मार्गाने बिल्डर पैसे उभे करतो. बिल्डर खिशातले पैसे काढत नाही.